हॅलो नमस्ते, मी गंगा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आज मी बनवणार आहे कोळंबी भात आणि खूप छान टेस्टी भात तयार होता. तर इथे कोळंबी साफ करून घेतली आहेत आणि त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद घातली आहे. हे आपल्याला थोडा वेळ मॅरिनेट करायला ठेवायचं आहे, तर म्हणून मी हे थोडेसे मसाले घालून घेते आणि थोडंसं मीठ घालते. जास्त मीठ नाही घालत आहे. आणि आता मिक्स करून घेऊया आपण. याच्यामध्ये थोडंसं मी आगळ पण घालते, तुम्ही इथे लिंबाचा रस पण घालू शकता. तर हे मिक्स करून घेऊया आणि थोडा वेळ असंच ठेवून देऊया. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया. आणि आता काय काय लागणार आहे ते पण बघूया, बाकीचं साहित्य. तर इथे आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे, थोडेसे खडा मसाले घेतलेले आहेत, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, इथे थोडासा लिंबाचा रस घेतला आहे आणि हे मसाले आपले घेतलेले आहेत. हळद, मिरची, लाल मिरची पावडर, बिर्याणी मसाला थोडासा घेतला आहे आणि मीठ पण घेतलेलं आहे. आणि हा भात मी कुकरमध्येच बनवणार आहे. तर कुकरमध्ये 2 मोठे चमचे होईल एवढं तेल घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे आपण खडे मसाले घेतले तर ते अगोदर थोडेसे फ्राय करून घेते, म्हणजे त्याची टेस्ट खूप छान येईल भाताला. तर आता आपण कांदा घालूया. 2 मोठे कांदे बारीक कट करून घेतलेत मी आणि ते कांदे आपल्याला चांगले गोल्डन कलर येईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. इथे तुम्ही प्युरी घातली तरी चालेल कांदा टोमॅटोची, किंवा कट करून घातलं तरी चालतील. तर आता कांदा बघा आपला छान भाजला आहे. तर आता त्याच्यामध्ये आपण टोमॅटो घालूया आणि टोमॅटो पण चांगला मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. तर याच्यामध्येच मी आता 2 चमचे आलं लसूण पेस्ट घालते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते, म्हणजे कांदा टोमॅटो आपले व्यवस्थित मिक्स होतील आणि चांगले मऊ होईपर्यंत फ्राय करून घेतलेत. आणि त्याच्यामध्ये जे आपण हळद, लाल मिरची पावडर आणि बिर्याणी मसाला आणि थोडंसं मीठ ते पण घातलेलं आहे आणि ते आता आपण मिक्स करून घेऊया. मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि आता मसाले चांगले परतवून झालेत, तर त्याच्यामध्ये आपण जी कोळंबी मीठ आणि हळद लावून ठेवलेली होती तर ती पण घालून घेऊया आणि चांगली शिजवून घेऊया 1-5 मिनटं. आणि बघा पाणी सुटलेलं आहे. आणि आता मी त्याच्यामध्ये लिंबाचा रस घातलेला आहे आणि थोडीशी ओली कोथिंबीर घातली आणि हे मिक्स करून घेऊया. कोळंबी पण आपली चांगली शिजत आलेली आहेत. आणि आता आपल्याला तांदूळ घालायचे आहे. तांदूळ तुम्ही कोणताही वापरू शकता, बिर्याणीचा वापरला तरी चालेल. मी इथे जो घरी वापरतो आम्ही तोच तांदूळ घेतलेला आहे. तो मी धुवून ठेवलेला होता 5-10 मिनटं. आणि आता तो आपण या कोळंबीमध्ये मसाल्यामध्ये घातलेला आहे आणि तो पण चांगला मिक्स करून घेऊया. तुमच्याकडे जो तांदूळ असेल तो तुम्ही वापरू शकता. इथे असं काही नाही आहे की बिर्याणीचाच तांदूळ वापरला पाहिजे. तर तांदूळ आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेत आणि आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर मी गरम पाणी करून घेतलेलं आहे. जेवढा आपला तांदूळ आहे त्याच्यात दुप्पट आपल्याला पाणी घालायचं आहे, म्हणजे भात अगदी परफेक्ट शिजतो, त्याच्यामध्ये कमी जास्त होत नाही पाण्याचं प्रमाण. तर मी पाणी गरम करून घेतलेलं आहे. 2 ग्लास तांदूळ घेतलेलं, त्याच्यामुळे मी 4 ग्लास पाणी गरम केलेलं आहे आणि ते आता मी ह्याच्यामध्ये घालते. आता इथे तुम्ही मीठ बघू शकता टेस्ट करून, कमी जास्त असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकता. तर मी इथे मीठ टेस्ट करून बघते आणि त्याच्यानंतर आपण झाकण ठेवून 3 शिट्ट्या काढून घेऊया. आणि भाताला उकळी पण आलेली आहे जराशी बघा. तर आता मी 3 शिट्ट्या काढून घेते आणि आता आपण कुकर उघडून बघूया. बऱ्यापैकी थंड झालेला आहे, थोडासा अजून गरम आहे. तर अजून तुम्ही थोडा वेळ ठेवू शकता, कारण हा जर आता मी गरमच उघडते त्याच्यामुळे थोडासा इथे चिकट वाटतोय, पण तो थंड झाल्यानंतर अगदी सुट्टा तयार होतो भात. आणि इथे बघू शकता तुम्ही छान असा आपला कोळंबी भात तयार झालेला आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल. थँक्यू.